नमस्कार, मी राजश्री राजी सोमबेडमध्ये तुमचं पुन्हा खूप खूप स्वागत. आज आपण इथे गव्हाच्या पिठाची भाकरी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं जाडं पीठ, थोडं आपण नेहमी जे चपातीला पीठ वापरतो त्याच्यापेक्षा थोडं जाडं आणि रव्यापेक्षा बारीक असं हे पीठ आहे, ते घेतलं 1 वाटी. त्याच्यामध्ये एक लहान वाटी 2-3 चमचे आहेत, म्हणजे हे गव्हाचं आपलं पीठ चपातीचं. त्याच्यामध्ये हा ओवा टाकणार आहोत, हे सफेद तीळ आणि मीठ. एक चमचा मीठ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याला बिस्किट भाकरी पण म्हणतात आणि हे गुजरातमध्ये सकाळी चहाबरोबर अगदी सगळ्यांच्या घरात ही केली जाते. ही भाकरी तुम्ही 2 भाकरी चहाबरोबर खाल्ल्यात तर तुम्हाला अगदी 4 तास भूक लागणार नाही. त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल जरा अगदी व्यवस्थित सढळ हाताने टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे तेल. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा व्यवस्थित चांगल्या चांगल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जातील आणि ते तुम्ही बनवू शकाल. अगदी असे मुटके वळले पाहिजेत इतकं त्याला तेल टाकायचं आहे. तेल आता आपल्या सगळीकडे अगदी मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला हे अगदी कमीत कमी पाण्यात, हे आपण जसं पुरीला पीठ भिजवतो तसं पीठ भिजवायचं आहे. थोडं थोडं पाणी, अगदी हातावर पाणी घेऊन थोडं थोडं भिजवायचं आहे. पीठ आपलं मळून झालेलं आहे, अगदी आहे बघा, कठीण अगदी पीठ मळलेलं आहे. आता ह्याच्यात थोडंसं तेल लावून वरून आपल्याला हे पीठ 10 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण याचं भाकरी बनवायला घेऊया. जे असे आपण जे पुरीला बनवतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा गोळा बनवायचे आहेत. बघा, एकदम पुरीसारखंच पीठ झालेलं आहे. तवा तापत ठेवला आहे मी. आपण आता भाकरी करायला घेऊया. पोळे करून घेतलेले. आता याचे आपण अजिबात पीठ न लावता आपल्याला हे बनवायचे. पिठाची जरूरच लागत नाही आणि जरा जाडसरच करायचं. आपलं बिस्किटाचा जेवढी जाडी असते त्याप्रमाणे करायचं आहे आणि त्याचं नावच बिस्किट भाकरी आहे. बघा, एवढं जाडी ठेवायची आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूने गॅस अगदी बारीक गॅसवरच शेकवायचे. गॅस मोठा करायचा नाही आहे, कारण मग भाकरी दोन्ही बाजूने शिजेल आणि मध्ये कच्ची राहील. कारण आपण ह्याच्यात जाडं पीठ वापरलेलं आहे, ते थोडं शिजायला वेळ लागतो. जवळजवळ आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतात एक भाकरी शेकवायला, अगदी स्लो गॅसवर. बघा, मस्त बिस्किटसारखी खरपूस झालेली आहे, दोन्ही बाजूने शेकलेली आहे. आता हिला अशी इथे साईडला तव्याला वर लावून ठेवायची आणि दुसरी भाकरी टाकायची.
अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. ही भाकरी तुम्ही प्रवासात पण घेऊ जाऊ शकता, कारण ही 5 ते 6 दिवस अशीच्या अशी ताजी राहते. अजिबात ती टेस्टमध्ये तिचा फरक होत नाही किंवा ती खराब होत नाही. त्यामुळे अगदी किंवा तुम्ही जेवणात रात्रीच्या जेवणात पण अगदी याच्याबरोबर एक रस्साची भाजी आणि याच्याबरोबर खाल्ली तरी खूपच छान लागते टेस्टला. सगळ्या भाकऱ्या आपल्या करून झालेल्या आहेत. आता आपण याच्याबरोबर मिरची तळूया. गुजरातमध्ये जेवढंच गोड खाल्लं जातं तेवढं त्याच्याबरोबर तिखटही खातात. आता ह्याच्याबरोबर आणि अगदी प्रथा आहे भाकरीबरोबर तळलेल्या मिरच्या खायची, कारण प्रवासात आपण तर काही भाजी वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे असं भाकरी आणि मिरची घेऊन गेलं तळलेली, खूपच अप्रतिम लागते चवीला. ते करपवायच्या नाही आहेत, फक्त जरा त्याला तेलात गरम करून काढायचे आहेत बाहेर. मस्त आपले भाकरी भाजी आणि हे मिरच्या तयार झालेल्या आहेत. त्यात थोडंसं मिरच्यांवर मीठ टाकायचं. अगदी खुसखुशीत बिस्किटासारख्या भाकरी झालेल्या आहेत. हे बघा, अगदी बिस्किटासारखा आवाज येतो याचा. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि कळवा मला कशी झाली ते कमेंट्समध्ये. आणि आवडली तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला असे चांगल्या चांगल्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत राहतील. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.